संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीच्या तपासाला वेग आलाय। बीडच्या मस्साजोगचा सिद्धार्थ सोनावणे पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळतेय। सोनावणेनं संतोष देशमुख यांचा ठावठिकाणा दिल्याचा संशय आहे। संतोष देशमुख यांचा ठावठिकाणा देणाऱ्या सोनावणेला कल्याणमधून ताब्यात घेतलंय। संतोष देशमुख यांच्या अंत्यविधीला सिद्धार्थ सोनावणे उपस्थित होता असंही कळतंय आणि घटनेच्या 2 दिवसांनंतर तो गावातून फरार झाला। फरार झाल्यानंतर तो मुंबईमध्ये लपून बसला होता। त्याने वेगवेगळी 5 सिम कार्ड वापरली होती अशी देखील माहिती समोर येते। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, सिद्धार्थ सोनावणेच्या चौकशीतून काय नवे खुलासे झालेत, काय समोर आले? प्रज्ञा, माझ्या मागे तुम्ही बघताय की इथे पोलीस बंदोबस्तावरती इथे सिद्धार्थ सोनवणे हा सुद्धा आहे। सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे आणि सुदर्शन गुले या तिघांना पोलिसांनी इथे आणलेलं, ज्याचं मेडिकल चेकअप सुरू आहे। सुदर्शन गुलेसोबत आपण जो तिसरा माणूस बघतोय हा जो मसाजोगचा आहे सिद्धार्थ सोनवणे। सिद्धार्थ सोनवणे हा मसाजोगचाच रहिवासी होता आणि त्याच्यावरती क्लेम आहे की तो फोनवरती संपर्कात होता, आरोपीच्या संपर्कात होता आणि सिद्धार्थ सोनवणे हा गावामध्ये राहिला होता 4-5 दिवस सुरुवातीच्या। अगदी ज्यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर इथे आंदोलन झालं, तो आंदोलनात सहभागी झाला होता। एवढंच नाही तर संतोष देशमुख यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले, त्या अंत्यसंस्कारालाही तो हजर होता। मात्र 4-5 दिवसानंतर त्याला संशय आला आणि त्यानंतर त्यानं मसाजोग गाव सोडलं, तो गेला कल्याणमध्ये जाऊन तो राहिला आणि कल्याणमधून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जवळपास 4 ते 5 सिम कार्ड त्याने या काळामध्ये बदलले आणि एका उसाच्या गाडीवर काम करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। सिद्धार्थ सोनवणे याची भूमिका या संदर्भामध्ये आरोपींना संपर्क करण्याची होती। सुरुवातीला खरं तर आरोपीशी संपर्क करणारा हाच आरोपी, आपण बघताय की माझ्या समोर तुम्हाला जे आरोपी दिसतात हे 3 आरोपी आहेत। यातला एक सिद्धार्थ सोनवणे, दुसरा सुधीर सांगळे आणि सुदर्शन गुले असे 3 आरोपी आहेत, ज्यांना आता या ठिकाणी आणलं जात आहे आणि आताच कोर्टासमोर यांना प्रोड्यूस केलं जाईल। आपण बघताय की ते हेच आरोपी आहेत ज्यांना आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेलं आहे आणि या आरोपींना आता काही वेळातच केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि त्यापूर्वी एक अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न पोलीस करतील, कारण या आरोपींना सकाळपासून जरी ताब्यात घेतलं असलं तर अटकेची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि अटकेची प्रक्रिया केज पोलीस स्टेशनमध्ये पूर्ण होईल। त्यानंतर जिल्हा बरोबर आहे, सिद्धार्थ सोनावणे याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आरोपींना देशमुखांचा ठावठिकाणा सांगण्यामध्ये सिद्धार्थ सोनावणेचा हात होता असं देखील समोर आलंय। संतोष देशमुख यांच्या अंत्यविधीला देखील सिद्धार्थ सोनावणे उपस्थित होता हे कळतंय। या सगळ्यामध्ये प्रश्न असा उपस्थित होतो की सिद्धार्थ सोनावणेचं या सगळ्याशी असलेलं कनेक्शन केव्हा उघड झालं आणि जर हत्येनंतर तो गावातच होता, अंत्यविधीला उपस्थित होता, मोर्चात सहभागी झाला होता, तर कोणाला संशय त्याच्यावर कसा आला नाही? हाच प्रश्न करता पोलिसांना सुद्धा पडलाय की सुरुवातीचे 4-5 दिवस हा सिद्धार्थ सोनवणे सहभागी झाला होता, सगळ्या प्रक्रियेत होता, गावात होता। अगदी गावात जे लोक सुरुवातीला भेटायला येत होते त्या ठिकाणी तो येऊन गेल्याचं पोलीस सांगतायत आणि तरी सुद्धा त्याच्यावरचा संशय त्यावेळेस बळावला ज्यावेळेस 5 दिवसानंतर त्याने गाव सोडलं। त्याला संशय आला की कदाचित इतर आरोपीपर्यंत आता पोलीस पोहोचतायत, हे पोलीस आपल्यापर्यंत सुद्धा पोहोचतील आणि त्यानंतर त्याने गाव सोडलं। गाव सोडल्यानंतर मात्र पोलिसांचा आणखी त्याच्यावरचा संशय बळावला। मात्र तोही पोलिसांना गोंधळा देण्यामध्ये यशस्वी झाला होता। जवळपास 10-12 दिवस तो वेगवेगळ्या ठिकाणी थांबला, मात्र तो कल्याणमध्ये होता, कल्याणमध्ये एका उसाच्या गाडीवर काम करत होता। या दरम्यान त्याने जवळपास 4 ते 5 प्रकारचे वेगवेगळे मोबाईल सिम वापरले आणि ते मोबाईल सिम वापरत असताना सुद्धा पोलीस प्रयत्न करत होते त्याच्यापर्यंत पोहोचायचा, मात्र तो प्रयत्न असफल होत होता। अखेर आपण बघतो की काल त्याच्यापर्यंत बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पोहोचले आणि सिद्धार्थ सोनवणेला ताब्यात घेतलेले। आपण बघतो की आता आपल्याला पहिले 2 आरोपी माहित होते, आता 3 आरोपीला एकूण रिमांड मागितली जाईल आणि या 3 आरोपीचा आता मेडिकल चेकअप पूर्ण झालंय। अगदी काही वेळामध्ये त्यांना अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रोसिजर आहे जे नेण्यासाठी आणलं जाईल आणि ते केज पोलीस स्टेशनमध्ये प्रक्रिया पूर्ण करून केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर या 3 आरोपींना प्रोड्यूस केलं जाईल। गोविंद, आपण बघतोय की संभाजी वायभसेच्या अटकेनंतर किंवा त्याला ताब्यात घेतल्यानंतर या संपूर्ण घडामोडींना खूप जास्त वेग आलाय। आरोपींचा ठावठिकाणा लागणं, त्यांना अटक होणं, संभाजी वायभसे हे 3 आरोपी या सगळ्यांचं पहिल्यापासूनचं कनेक्शन नेमकं कसं होतं? प्रज्ञा, हे 3 जे आरोपी आहेत प्रज्ञा हे 3 जे आरोपी आहेत या आरोपीच्या एकूण आता अशी माहिती मिळते की संतोष देशमुख यांच्या हत्या होण्यापूर्वी सुद्धा हे आरोपी 1 दिवस आधी भेटले होते। त्यांच्यामध्ये काय बैठक झाली, काय चर्चा झाली याचा पोलीस तपास करतायत। मात्र संभाजी वायबसे जो आहे तो मुकदमाचं काम करतो, ऊसतोडणी कामगार पुरवण्याचं काम करतो कारखान्याला आणि याच साखर कारखान्याला ऊसतोड मजूर पुरवत असताना त्याला सुधीर सांगळे
आणि सुदर्शन घुले याची मदत व्हायची आणि त्यामुळं कायम अगदी केस शहरातले लोक सांगतायत की ज्यावेळी त्यांनी या डॉक्टर संभाजी वायबसेला पाहिलेलं आहे त्यावेळेस त्याच्यासोबत सुदर्शन घुले असायचा, सुधीर सांगळे असायचा आणि ही सगळी एकत्र राहणारी ही जी मंडळी आहे यांनी यापूर्वीसुद्धा या संदर्भात म्हणजे संतोष देशमुख यांच्यासोबत ज्यावेळेस यांचे भांडणं झाले, मारामाऱ्या झाल्या आणि त्यानंतर सुद्धा ही सगळी मंडळी एकत्र आली होती आणि त्यातूनच कदाचित हा कट रचला गेला का याचा संशय पोलिसांना आहे. मात्र घटना घडल्यानंतर हे जे आरोपी आहेत त्या आरोपींना पळून जाण्यामध्ये जी काही मदत आहे ती पूर्णपणे मदत संभाजी वायबसे यांनी केली होती. अगदी त्यामुळे पोलिसांना आधी संभाजी वायबसे हवा होता म्हणजे कारण संभाजी वायबसे सुद्धा त्याच दिवसापासून गायब झाला होता ज्या दिवसापासून सुदर्शन घुले असतील, सुधीर सांगळे हे गायब झाले होते. त्यामुळे पोलीस जसे इतर गुन्हेगाराच्या मागावरती होते तसं यांच्या सुद्धा मागावरती होते डॉक्टर संभाजी वायबसेच्या. आणि संभाजी वायबसे एकटा पळून गेला नव्हता तर स्वतःची पत्नी देखील त्याच्यासोबत होती. हे पती पत्नी एकत्रित फिरत होते. अगदी असं म्हटलं जातं की राज्याच्या बाहेर सुद्धा हे दोघं पळून गेले होते. मात्र पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि नांदेडमधून ज्यावेळी संभाजी वायबसेला ताब्यात घेतलं, आपण घटनाक्रम समजून घेतला पाहिजे की आधी संभाजी वायबसे पोलिसाच्या ताब्यात आला आणि त्यानंतर काही तासाच्या आत सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले यांना बेड्या पडल्या गेल्या. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा ही सगळी मंडळी एकत्रित संपर्कात होती असं पोलीस सांगतायत. आणि म्हणून संभाजी वायबसे हाच या सगळ्या टीमला रसद पुरवायचा, पैसा पुरवायचा आणि एकूण त्यांना पळून जाण्यामध्ये मदत केल्याचा ठपका या डॉक्टर संभाजी वायबसेवर ठेवण्यात आलेला आहे. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 3 मुख्य आरोपी आहेत त्यातला कृष्णा आंधळेचा अजूनही शोध लागलेला नाहीये. त्याच्या तपासासाठी सगळी यंत्रणा कशी काम करते? आपल्याला माहिती आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सीआयडीने याचा तपास हातात घेतला आणि सीआयडीच्या जवळपास 9 टीम काम करत होत्या. त्यातल्या 3 टीम ह्या फक्त आरोपीच्या मागावरती होत्या. खरं तर हे आरोपी एकत्रित मिळतील असं पोलिसांना वाटलं होतं आणि तशा दिशेने एकूण तपास सुद्धा सुरू होता. मात्र जे 2 आरोपी आता पोलिसाच्या ताब्यात आहेत या 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर आता एक जो कृष्णा आंधळे आहे याच्या मागावरती पोलीस आहेत आणि पोलिसांना आता कॉन्फिडन्स आहे की जर हे 2 मुख्य आरोपी आमच्या ताब्यात आहेत तर हा आरोपी सुद्धा म्हणजे कृष्णा आंधळे जो फरार झाला होता तो कदाचित ह्या दोघांच्या संपर्कात होता असा संशय पोलिसांना आहे. कारण हे सगळे जे काही काम झालंय ते एकत्रितपणे या सगळ्यांनी केलंय. त्यामुळे हे एकमेकाशी कनेक्टेड होत आहे. कुठल्या माध्यमातून कनेक्टेड होते ते मोबाईलचा वापर करायचे का आणखी कुठलं काही संपर्काचं माध्यम होतं ह्याचा तपास होणं बाकी आहे. त्यामुळे आता हे म्हणजे एकूणच गोविंद तुम्ही जे सांगताय खूप मोठं षडयंत्र या सगळ्यांनी मिळून रचलं. अगदी गुन्हा केल्यानंतर फरार झाल्यानंतर सुद्धा ते एकमेकांच्या संपर्कात होते, पोलिसांना चकवा देत होते, गुंगारा देत होते, पण अखेर पोलिसांनी मुसके आवळलेले आहेत. कृष्णा आंधळेचा शोध सध्या सुरू आहे. गोविंद या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.